नमस्कार मित्रांनो, आपल्या ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या भागात आपण बघितले, संसार हे उलटं झाड आहे. आपण परमात्म्याचे अंश आहोत आणि पुरुषोत्तम जाणणं हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान. पण मित्रांनो, आजचा अध्याय एक अत्यंत महत्त्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न घेतो. आपल्या आयुष्यात दोन प्रकारचे लोक दिसतात. काही लोक असतात ज्यांच्यासोबत राहिलं की मन शांत होतं, जीवन सुंदर होतं, आनंद मिळतो. आणि काही लोक असतात ज्यांच्यासोबत राहिलं की मन अशांत होतं, जीवन कठीण होतं, दुःख वाढतं. हा फरक का? आजचा अध्याय आहे दैवासुर संपद विभाग योग. दैवी संपत्ती म्हणजे काय? आसुरी संपत्ती म्हणजे काय? दैवी संपत्ती म्हणजे देवांचे गुण, आसुरी संपत्ती म्हणजे असुरांचे गुण. आज श्रीकृष्ण सांगणार आहेत दैवी गुण कोणते, आसुरी गुण कोणते आणि आपण कोणत्या मार्गावर आहोत. मित्रांनो, हा अध्याय तुमच्यासाठी एक आरसा आहे, स्वतःला पाहण्याचा. तर चला सुरू करूया. मित्रांनो, अध्याय 16ची सुरुवात होते दैवी संपत्तीच्या वर्णनाने. श्रीकृष्ण म्हणतात, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. म्हणजे अभय, निर्भयता, सत्व संशुद्धी, अंतःकरणाची शुद्धी, ज्ञान योगात स्थिती, दान, दम, इंद्रिय संयम, यज्ञ, स्वाध्याय, तप, आर्जव, सरळपणा. मित्रांनो, श्रीकृष्ण सांगतात दैवी संपत्तीचे 6 गुण. पहिला, अभय, निर्भयता. मित्रांनो, भय हे आपल्या जीवनाचा सर्वात मोठा शत्रू आहे. भय काय करतं? आपल्याला आतून पोखरतं, झोप उडवतं, आनंद नाहीसा करतं. पण दैवी माणूस निर्भय असतो. का? कारण त्याला माहीत आहे, मी परमात्म्याचा अंश आहे, मला काय होणार. अभय हे दैवी संपत्तीचं पहिलं लक्षण. मित्रांनो, निर्भय व्हायचं असेल तर परमात्म्यावर विश्वास ठेवा. जे होईल ते चांगलंच होईल, कारण परमात्मा आहे. दुसरा, सत्व संशुद्धी, अंतःकरण शुद्धी. मनात खोटे विचार नाहीत, दुसऱ्यांबद्दल वाईट भाव नाहीत. आत जे आहे बाहेरही तेच. तिसरा, ज्ञान योगात स्थिती. नेहमी आत्मज्ञानाच्या मार्गावर. शिकणं सुटत नाही, वाढणं सुटत नाही. चौथा, दान. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना देणं. पैसा नसेल तर वेळ द्या, वेळ नसेल तर प्रेम द्या. देण्याची वृत्ती हेच दान. पाचवा, दम, इंद्रिय संयम. इंद्रिये नियंत्रणात. डोळे जिथे पाहायला नको तिथे नाही, जीभ जे बोलायला नको ते नाही. सहावा, यज्ञ, स्वाध्याय, तप, आर्जव. यज्ञ, निस्वार्थ सेवा. स्वाध्याय, स्वतःचा अभ्यास. तप, कठोर साधना. आर्जव, सरळपणा. मित्रांनो, पुढे श्रीकृष्ण आणखी दैवी गुण सांगतात. अहिंसा, सत्यमक्रोधस्त्याग, शांतिरपैशुनम. म्हणजे अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, अपिशुनता, निंदा न करणं. सर्व प्राण्यांवर दया, अलोलुपत्व, लोभ नसणं, मृदुता, लज्जा, चापल्य नसणं. मित्रांनो, आणखी महत्वाचे गुण. अहिंसा, फक्त शरीराने मारणं नाही, विचाराने, शब्दाने दुखवणंही हिंसा. दैवी माणूस शब्दांनीही दुखवत नाही. सत्य, जे आहे ते सांगणं. कठीण असलं तरी खरं बोलणं, पण सत्यही प्रेमाने सांगायचं. अक्रोध, राग न करणं. कोणी वाईट केलं तरी शांत राहणं. मित्रांनो, राग हे आपल्या सर्वात मोठ्या दुश्मनांपैकी एक. राग आला की चुकीचं बोलतो, चुकीचं करतो, नंतर पश्चाताप होतो. अक्रोध हा दैवी गुण मिळवायला हवा. त्याग, स्वतःसाठी कमी, दुसऱ्यांसाठी जास्त. वेळ, पैसा, ऊर्जा त्याग करणं. शांती, आतली शांती, बाहेरची नाही. परिस्थिती कशीही असो, आत शांती हे दैवी लक्षण. दया,
सर्व प्राण्यांवर करुणा, माणसांवरच नाही, झाडांवर, प्राण्यांवर, कीटकांवरही. अलोलुपत्व, लोभ नसणं, आहे त्यात समाधान. आणखी नको, आणखी नको, हे लोभ. आणि पुढे तेजः क्षमा धृतिः शौचम द्रोहो नाती मानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. म्हणजे तेज, क्षमा, धृती, शौच, द्रोह नसणं, अतिमान नसणं हे दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्याचे गुण आहेत. तेज, आंतरिक ऊर्जा, चमक. क्षमा, माफ करणं. धृती, धाडस, दृढता. शौच, बाहेरची आणि आतली शुद्धी. द्रोह नसणं, कोणाशीही विश्वासघात नाही. अतिमान नसणं, अति अभिमान नाही. मित्रांनो, ही सगळी दैवी गुण आहेत. एकदा मोजा, तुमच्यात किती आहेत? मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात आसुरी संपत्ती. दंभो दर्पोभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरी. म्हणजे दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरता आणि अज्ञान ही आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्याचे गुण आहेत. मित्रांनो, आसुरी गुण दंभ, दिखावा, बाहेरून चांगलं दाखवायचं, आत मात्र वेगळंच. आपल्या आयुष्यात हे किती दिसतं. सोशल मीडियावर आनंदी फोटो, पण आतून दुःखी. दर्प, गर्व, मी सर्वात मोठा, मी सर्वात श्रेष्ठ. अभिमान, अहंकार, माझ्यामुळे सगळं होतं. क्रोध, राग, छोट्या गोष्टींवर मोठा राग. पारुष्य, कठोरपणा, शब्द कठोर, वागणं कठोर. अज्ञान, माहीत नाही पण माहीत असल्यासारखं वागणं. आणि मग श्रीकृष्ण सांगतात आसुरी माणूस कसा विचार करतो. प्रवृत्तींच निवृत्तींच जना न विदुरासुराः न शौचम नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. म्हणजे आसुरी लोकांना प्रवृत्ती आणि निवृत्ती माहीत नाही. त्यांच्यात शुद्धी नाही, सदाचार नाही, सत्य नाही. मित्रांनो, आसुरी माणसाला काय करायला हवं माहीत नाही, काय करू नये माहीत नाही. स्वच्छता नाही, नीती नाही, सत्य नाही. आणि मग श्रीकृष्ण सांगतात आसुरी माणसाची विचार प्रणाली. असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत कामहैतुकम. मित्रांनो, हे वाक्य महत्वाचं आहे. याचा अर्थ ते म्हणतात हे जग असत्य आहे, आधारहीन आहे, ईश्वरहीन आहे, परस्पर संभोगातून निर्माण झालं. दुसरं कारण काय? फक्त कामवासना. मित्रांनो, आसुरी विचार प्रणाली. देव नाही, धर्म नाही, जग आपोआप निर्माण झालं. फक्त वासनाच खरी, बाकी सगळं खोटं. हे विचार आजकाल किती प्रमाणात दिसतात. भोगणं एकमेव सत्य. आज जगा, उद्याची काळजी नको. स्वतःसाठी जगा, दुसऱ्यांची काळजी कशाला. हे आसुरी विचार आहेत. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात आसुरी माणूस कसा वागतो. एतान दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानो अल्पबुद्धयः प्रभवन्ति उग्रकर्माणः क्षयाय जगतो अहिताः. म्हणजे या दृष्टीचा आधार घेऊन नष्टात्मे, अल्पबुद्धी, उग्र कर्मे करणारे, जगाचा नाश करणारे शत्रू उत्पन्न होतात. आणि मग श्रीकृष्ण सांगतात आसुरी माणसाचा अहंकार. काममाश्रित्य दुष्पूरम दंभमान मदान्विताः मोहात गृहीत्वा सद्ग्राहान प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. म्हणजे न पूर्ण होणाऱ्या कामना आश्रयाला घेऊन दंभ, मान आणि मदाने भरलेले, मोहाने चुकीच्या समजुती धरून अशुद्ध व्रत पाळत वावरतात. आणि मग आसुरी माणूस काय विचार करतो. श्रीकृष्ण शब्दशः सांगतात इदमद्य मया लब्धम इदम प्राप्से मनोरथम इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. म्हणजे आज हे मिळवलं, हा मनोरथ पूर्ण करेन, हे आहे, हेही मला मिळेल, पुन्हा धन मिळेल. असौ मया हतः शत्रूर हनिष्ये चापरानपि ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. म्हणजे तो शत्रू मी मारला, बाकींनाही मारेन,
मी ईश्वर आहे, मी भोगी आहे, सिद्ध आहे, बलवान आहे, सुखी आहे. आढ्योभिजनवानस्मि को अन्यो अस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्ये इत्यज्ञान विमोहिता. म्हणजे मी श्रीमंत आहे, उच्च कुळातला आहे, माझ्यासारखा दुसरा कोण? यज्ञ करेन, दान देईन, आनंद घेईन असे अज्ञानाने मोहित झालेले. मित्रांनो, हे वाचताना कोणी ओळखीचं वाटतं का? मी मोठा, माझ्यासारखा कोण, माझ्यामुळे सगळं होतं, हे आसुरी अहंकार आहे. मित्रांनो, आपल्यात हे गुण आहेत का? प्रामाणिकपणे पहा, कारण हे जाणल्याशिवाय सुधारणा होत नाही. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात नरकाचे 3 दरवाजे. हे ऐकताना सावध व्हा. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मन काम क्रोधस तथा लोभस तस्मादितत्रयम त्यजेत. मित्रांनो, ही वाक्य लक्षात ठेवा. याचा अर्थ नरकाचे 3 दरवाजे आहेत जे आत्म्याचा नाश करतात: काम, क्रोध आणि लोभ. म्हणून ही 3 सोडायला हवीत. मित्रांनो, 3 दरवाजे नरकाचे. पहिला दरवाजा काम, वासना. काम म्हणजे फक्त शारीरिक वासना नाही, कोणत्याही गोष्टीची अतीव इच्छा काम. पैशाची वासना, प्रसिद्धीची वासना, शक्तीची वासना. जेव्हा इच्छा नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा ती नरकाचा दरवाजा बनते. दुसरा दरवाजा क्रोध, राग. राग म्हणजे विनाश. रागात माणूस काय करतो? जे बोलायला नको ते बोलतो, जे करायला नको ते करतो, जे मोडायला नको ते मोडतो. नाती मोडतात, करिअर बुडतं, आरोग्य खराब होतं. राग हा नरकाचा दुसरा दरवाजा. मित्रांनो, राग आला तर काय करायचं? श्वास घ्या, दीर्घ, पाणी प्या, जागा बदला. मनात म्हणा, हे रजोगुण आहे, मी नाही. तिसरा दरवाजा लोभ. लोभ म्हणजे आहे त्यात समाधान नाही, आणखी हवं, आणखी हवं. लोभामुळे माणूस काय करतो? चोरी करतो, फसवतो, खोटं बोलतो, दुसऱ्यांना दुखवतो. लोभ हा नरकाचा तिसरा दरवाजा. मित्रांनो, काम, क्रोध, लोभ हे 3 टाळा, नरकापासून वाचाल. आणि मग श्रीकृष्ण सांगतात, एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परांगती. म्हणजे या 3 तमोद्वारांपासून मुक्त झालेला हे कौन्तेय माणूस आत्म्याचं कल्याण करतो आणि परमगतीला जातो. काम, क्रोध, लोभ सोडला, परमगती मिळते. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात शास्त्राचं महत्व. यह शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांग. मित्रांनो, हे वाक्य महत्वाचं आहे. याचा अर्थ, जो शास्त्रांचं विधान सोडून मनाप्रमाणे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, सुख मिळत नाही, परम गती मिळत नाही. मित्रांनो, शास्त्र म्हणजे काय? शास्त्र म्हणजे फक्त धार्मिक ग्रंथ नाही. शास्त्र म्हणजे जगण्याचे नियम. जसे भौतिकशास्त्रात नियम आहेत, तोडले तर नाश, तसेच जीवनशास्त्रात नियम आहेत, तोडले तर नाश. काम, क्रोध, लोभ सोडणं हे नियम. दैवी गुण विकसित करणं हे नियम. आणि मग श्रीकृष्ण सांगतात, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमी हार्हसी. म्हणजे म्हणून काय करायचं आणि काय नाही हे ठरवण्यासाठी शास्त्र हे प्रमाण आहे. शास्त्राचं विधान जाणून तू कर्म करायला पात्र आहेस. मित्रांनो, शास्त्र हे जीवनाचा नकाशा आहे. नकाशाशिवाय प्रवास केला चुकता, शास्त्राशिवाय जगलो भरकटतो. गीता हे शास्त्र आहे, त्याचे नियम पाळा, जीवन सुंदर होईल. मित्रांनो, आता स्वतःला प्रश्न विचारा, मी दैवी मार्गावर आहे की आसुरी?
श्रीकृष्ण म्हणतात, दैवी संपद विमोक्षाय निबंधा यासुरी मता मा शुचः संपदम दैवीमभिजातोसी पांडवा. म्हणजे दैवी संपत्ती मोक्षासाठी आहे, आसुरी संपत्ती बंधनासाठी. शोक करू नकोस हे पांडवा, तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आहेस. मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना तू दैवी आहेस, चिंता करू नकोस. आणि हेच आपल्यालाही सांगतात, तुम्ही दैवी संपत्ती घेऊन जन्माला आहात, ती फक्त जागवायची आहे. मित्रांनो, दैवी आणि आसुरी हे जन्माने ठरत नाही, हे निवडीने ठरतं. आज तुम्ही जी निवड करता तीच तुमची दिशा ठरवते. चला एक छोटी परीक्षा घेऊया. दैवी की आसुरी तपासा. सकाळी कृतज्ञतेने उठता, दैवी. मनात नेहमी भीती असते, आसुरी. दुसऱ्यांना मदत करतो, दैवी. फक्त स्वतःचा विचार करतो, आसुरी. सत्य बोलतो, दैवी. सोयीस्करपणे खोटं बोलतो, आसुरी. रागावर नियंत्रण, दैवी. छोट्या गोष्टींवर मोठा राग, आसुरी. समाधानी, दैवी. सतत तक्रार, आसुरी. मित्रांनो, बहुतेक दैवी आहात, काही आसुरी आहे. त्या आसुरी भागाला बदला, हेच अध्यायाचं ध्येय आहे. मित्रांनो, आजच्या अध्यायातून 4 मोठ्या शिकवणी. पहिली शिकवण, दैवी गुण विकसित करा. अभय, सत्य, अहिंसा, दया, क्षमा. एक एक गुण आत्मसात करत जा. दुसरी शिकवण, नरकाचे 3 दरवाजे, काम, क्रोध, लोभ. हे 3 टाळा, जीवन सुंदर होईल. तिसरी शिकवण, दंभ, दर्प, अभिमान, क्रोध. हे आसुरी गुण आपल्यात असतील तर आजच ओळखा आणि बदला. चौथी शिकवण, तुम्ही दैवी संपत्ती घेऊन जन्मला आहात, फक्त जागवायची आहे, ध्यान, भक्ती, ज्ञान यांनी. तर मित्रांनो, आजचा अध्याय 16 दैवासुर संपद विभाग योग आपल्याला सांगतो 2 मार्ग आहेत, दैवी आणि आसुरी. दैवी मार्ग मोक्षाकडे, आसुरी मार्ग बंधनाकडे. निवड आपल्या हातात. आजपासून एक दैवी गुण वाढवा, एक आसुरी गुण कमी करा. हळूहळू पण नक्की दैवी व्हाल. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग. श्रद्धा म्हणजे काय, 3 प्रकारची श्रद्धा कोणती आणि आपण कोणत्या प्रकारची श्रद्धा ठेवतो, हे सगळं पुढच्या भागात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रांजल प्रयत्न करेन. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. इति श्रीमद भगवद्गीता अध्याय 16 दैवासुर संपद विभाग योग संपूर्ण.